फूड। ओम नमः शिवाय, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर। इथे मी तर तुम्हाला घरगुती पद्धतीत घरगुती सामग्रीमध्ये अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी। तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल कॉन्टिनेंटल व्हाईट व्हेजीज ग्रेव्ही, क्रीम रिच आणि सुपर क्लासी। यासाठी लागणारे साहित्य आहे ब्रोकोली, बेबीकॉर्न, मशरूम, शिमला मिर्च आणि ग्रेव्हीसाठी कांदा, लसूण, लसणाची पात, आलं, काळी मिरी, फ्रेश क्रश, काजू, बटर, मीठ आणि मिक्स हर्ब्स, ओरिगेनो। मी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे, ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून सुकवून ठेवल्या आहे। मी नेहमी बोलते, जेवण बनवणं ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी भाज्या कट करेपर्यंत आपण कांदा आणि काजू एका साईडला बॉईल करायला ठेवूया। आणि मला ही लसणाची पात मार्केटमध्ये फ्रेश मिळाली, आपण ती छान असे कट करून घ्या, त्याने एक छान फ्लेवर येतो। नक्की ट्राय करा। छान असं कट करून घ्यायच्या सगळ्या भाज्या आणि हे 2 मिनिटं गरम पाण्यात ब्लांच करा, लगेच थंड पाण्यात टाका। ह्या सगळ्या भाज्या अशा कट करून घ्यायच्या, धुवून स्वच्छ ठेवून घेतल्या होत्या। आणि आलंही छान असं कट करून घ्यायचं बारीक, यांनी एक वेगळा फ्लेवर येतो कॉन्टिनेंटल रेसिपीसाठी। तुम्ही ह्याप्रमाणे करा, म्हणून मी तुम्हाला चॉपिंगही दाखवते। नॉर्मली बोर न होता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। कॉन्टिनेंटल रेसिपीसाठी हॉटेल स्टाईल भाज्या कट कशा करायचे तेही दाखवते आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मशरूमही छान असं स्लाइसमध्ये कापून घ्यायचं, जास्त मोठेही तुकडे नको आणि जास्त बारीकही नको। फ्रेंच बीन्स तुम्ही तिरके शेपमध्ये कापू शकता, जुकनी ॲड करू शकतात। गोल्डन ब्राऊन सगळ्या भाज्या सेम साईज किंवा शेपमध्ये फॅमिलीमध्ये ठेवा, म्हणजे डिश एकदम रेस्टॉरंट प्लेटिंगसारखी दिसते। आणि कटिंग जितकं नीट आणि युनिफॉर्म तितकंच डिश प्रोफेशनल दिसते। टेस्ट आधी आईजला इम्प्रेस करतो, तर नेहमी कटिंगही प्रो कटिंग ठेवा। लसूणही छान असा चॉप करून घ्या। मशरूमही छान असे स्वच्छ धुवून ठेवले, ते कट करूया। आणि लसूणही हे असाच चॉप करून घ्यायचा, टेचून वगैरे नाही घ्यायचा, कारण कॉन्टिनेंटल रेसिपीसाठी असाच क्यूबमध्ये कट करून बारीक चॉप करून घ्यायचा, जेणेकरून त्याचा फ्लेवर वेगळा येतो आणि तो क्रंचीनेस खाण्यास छान लागतो। आणि काही टिप्स आहे, सर्वप्रथम सर्व भाज्या कट करून 2 मिनिटं गरम पाण्यात टाकायच्या आणि लगेच थंड पाण्यात टाका। हॉटेल ट्रिक आहे, रंग आणि क्रंच परफेक्ट राहतो। पॅनमध्ये बटर घालून लसूण आणि आलं सौम्य परतून घ्यायचं, ब्राऊन होऊ देऊ नका। आपला कांदा आणि लसूण छान उकडून घेतला होता मी, त्याची आपण ग्रेव्ही बनवून घेऊया मिक्सर जारमध्ये टाकून। पॅन गरम करायला ठेवूया, त्याच्यात बटर ॲड करूया। आणि सर्वप्रथम आपण सर्व भाज्या ज्या गरम पाण्यामधून काढून ठेवलेल्या त्या आपण हाय फ्लेमवरती टॉस करून घ्यायच्या आहे। लसूण, अद्रक ते छान मी असं बटरमध्ये ॲड करून ते छान असं परतून घेतलं आहे। ब्राऊन होऊ देऊ नका। कॉन्टिनेंटल डिशेसमध्ये गार्लिक हलकासच ठेवतात, जास्त परतवत नाही। आणि हे छान असं परतलं, अद्रक, लसूण आणि लसणाची पात हे छान मी परतून घेते। आणि याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या भाज्या घालून हाय फ्लेमवरती टॉस करणार आहोत। व्हेजीज मशी म्हणजे जास्त सॉफ्ट होऊ देऊ नका, क्रिस्पी टेक्स्चर इम्पॉर्टंट आहे, क्रंचीनेस त्याचा जाऊ देऊ नका। छान अशा सगळ्या हाय फ्लेमवरती आपण कुक करून घेणार आहोत। मी सर्वप्रथम शिमला मिर्च आणि बेबीकॉर्न टाकून ते सॉटे करून घेत आहे। याच्यामध्ये ब्लॅक पेपर टाकू, आपण क्रश केलेले फ्रेश क्रश केलेले ब्लॅक पेपर ॲड करूया आणि तेही छान असं आपण परतून घेऊया। मशरूम शेवटी घाला, कारण मशरूम पटकन मऊ होतात, तेही छान असे टॉस करून घेऊया। काही प्रो टिप्स सांगणार आहे, भाज्या गरम पाण्यात टाकल्यावर लगेच थंड पाण्यात टाका, रंग फ्रेश आणि टेक्स्चर क्रंची राहतो, एक्झॅक्ट हॉटेल स्टाईल फिनिशिंग येते। फक्त बटर नको, थोडंसं तेलही घातलं तरी चालेल, बटर जळत नाही आणि परफेक्ट फ्लेवर येतो। त्यात थोडं मीठ टाकून तेही छान असं टॉस करून घेऊया। आणि व्हाईट ग्रेव्ही नेहमी लो फ्लेमवरच बनवा, हाय फ्लेमवरती स्प्लिट होण्याची शक्यता असते। कांदा, काजू एकदम स्मूथ ग्राइंड करा
सिल्की रेस्टॉरंट स्टाईल टेक्स्चर मिळतो ह्याप्रमाणे. छान अशी स्मूथ ग्राइंड केलेली पेस्ट ॲड करूया. आणि याच्यामध्ये आपण छान असं रेडीमेड पावडर वापरू नका, फ्रेश क्रश केलेला कॉन्टिनेंटल फ्लेवर येतो. शेवटी तुम्ही 1 ते 2 टीस्पून तुम्ही फ्रेश क्रीमही घालू शकता, त्याने रिच ग्लॉसी आणि हॉटेल लुक येतो. भाज्या जास्त शिजवल्या तर सॉफ्ट होतात. कॉन्टिनेंटल डिशमध्ये स्लाईट क्रंच हा मस्ट असतो, तर भाज्या जास्त शिजवू नका. याच्यामध्ये आपण सिझनिंग हर्ब्स ॲड करूया, याने छान एक टेस्ट येते. आणि थोडीशी लसूण पात वरून घाला किंवा चीज अपग्रेड ऑप्शनल आहे. थोडं चीज घातलं तर डिश अजून क्लासी होते. आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स पण ॲड करणार आहोत, तुम्ही चवीप्रमाणे ॲड करा. याप्रमाणे आपली ही डिश तयार आहे. आपली ही व्हाईट व्हेजीज ग्रेव्ही तयार आहे गरमागरम. एका साईडला राईस, दुसऱ्या साईडला ग्रेव्ही. नीड टू सर्व करा. हॉटेल वाईब्स इन्स्टंटली येतो. खूप छान टेस्ट लागते. नक्की ट्राय करा. तर अशी ही हॉटेल स्टाईल कॉन्टिनेंटल रेसिपी आपली तयार आहे. तुम्हाला नक्की आवडेल अशी मी अपेक्षा करते. शेअर करा आणि फॉलो करा. पुन्हा भेटूया एका क्लासी डिशसोबत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.